श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पितृ पंधरवडा, ज्याला आपण पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष म्हणतो, तर हा सुरू झालेला आहे. आणि पितृपक्षात आपापल्या पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान हे केले जाते, ज्यामुळे आपले पूर्वज हे आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात. पितृपक्षात पूर्वजांच्या शांतीसाठी दानधर्मसुद्धा केला जातो. असे म्हणतात की जे वंशज आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करत नाहीत तर त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांतीही मिळत नाही आणि ते नाराज होतात. श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध, म्हणून आपण मनोभावे आपल्या पितरांचे श्राद्ध व तर्पण करावे, म्हणजे आपले पितर हे संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. ज्यांचे पितर नाराज असतात तर त्यांना पितृदोषाचा सामना हा करावा लागतो. पितृदोष जर लागला तर आपल्या घराची प्रगती होत नाही, घरामध्ये कलह, वादविवाद सुरू असतात. घर आपले कितीही धनधान्याने भरलेले असेल तरीसुद्धा आपल्या घरामध्ये एकोपा नसतो. तसेच मुलांचे विवाह होण्याला अडचणी निर्माण होतात. विवाह झाले तरी त्यांना वैवाहिक सुख मिळत नाही. तसेच वंश वाढण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम येतात. संतती प्राप्ती होत नाही. संतती प्राप्ती जरी झाली तरीसुद्धा जन्माला येणारे जे अपत्य आहे तर ते मंद असे जन्माला येते किंवा जन्मताच ते मृत्यू पावते. तर असे हे जे प्रॉब्लेम आहेत, ह्या ज्या अडचणी, समस्या आहेत, तर त्या पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होत असतात. पितृपक्षावेळी पितरांचा आत्मा हा मृत्यूलोकात फिरत असतो. पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मणांना भोजन देण्याचा नियम आहे. संपूर्ण सात्विक आणि धार्मिक विचार असलेल्या ब्राह्मणाला भोजन हे दिले गेले पाहिजे. पितृपंधरवड्यात पशुपक्ष्यांना अन्नपाणी दिल्याने विशेष असा लाभ होतो. परंतु जर पितृदोष निर्माण झाला तर आपल्या घरामध्ये जो कलह आहे तर तो वाढतो. घरातील वातावरण हे चांगले होत नाही. सतत कोणत्या तरी गोष्टीचे दडपण, हे भय आपल्या घरामध्ये राहते. दुःख आणि कष्ट हे आपल्या आयुष्यामध्ये ठाण मांडून असतात. पितृपक्ष हा पितरांना समर्पित आहे. तर अशा या पितृपक्षामध्ये आपल्याला काही गोष्टी करून आपल्या पितरांची नाराजीही दूर करायची असते आणि त्यांचे आशीर्वाद मिळवायचे असतात. आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठीच काही छोटे छोटे उपायसुद्धा आपण करत असतो. तसेच आपण आपल्या पितरांच्या तिथीला हे जे भोजन आहे तर ते करत असतो, तर्पण करत असतो, पिंडदान करत असतो, ज्याला आपण महाळ असे सुद्धा म्हणतो. हा जो उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय आपण पितृपक्षात कधीही करू शकतो. तुमच्या पितरांची तिथी जरी झालेली असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा तुम्हाला जर तुमच्या पितरांची तिथी काय आहे तर हे माहीत नसेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. ज्यांचे आईवडील जिवंत आहेत ते सुद्धा आपल्या आजी आजोबांसाठी हा उपाय करू शकतात. कारण जे पितर घातले जातात तर ते आपण 3 पिढ्यांपर्यंत घालू शकतो. पितृपक्षातील सर्व तिथींना विशेष असे महत्त्व आहे. उदाहरण द्यायचे झाले तर ज्या पितरांचा मृत्यू ज्या तिथीला होतो तर त्या तिथीला श्राद्ध हे केले जाते. द्वितीया तिथीला ज्या लोकांचा मृत्यू झाला असेल तर त्यांचे श्राद्ध हे द्वितीया तिथीस करतात. तसेच नवमी तिथीला ज्यांचे निधन झाले आहे तर त्यांचे श्राद्ध हे पितृपक्षातील नवमी तिथीला केले जाते. आपल्याला पितृदोष निवारण्यासाठीच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आपल्याला एक वस्तू आहे तर ती आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे. ज्या दिवशी हा उपाय करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचे आहे. तुम्ही तुमचा ज्या दिवशी महाळ आहे तर त्या दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला जर तुमच्या पितरांची मृत्यूची तिथी माहीत नसेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्ही पितृपक्षामध्ये रोजसुद्धा हा उपाय करू शकता किंवा एखाद्या ठराविक दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तुमचा महाळ होऊन गेला असेल आणि त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. या 15 दिवसामध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. तुमचे जे काही नित्यकर्मी आहेत, स्नान वगैरे आटोपून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले स्वयंपाकघर हे आपल्याला स्वच्छ करायचे आहे आणि तुम्हाला गव्हाचे पीठ घेऊन आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. ही कणिक मळताना आपल्याला यामध्ये मीठ घालायचं नाही, एवढी काळजी घ्यायची आहे. आणि या पिठाच्या आपल्याला चपात्या करायच्या आहेत.
पहिली चपाती आपण जी करणार आहोत तर त्या चपातीला आपल्याला तूप लावायचं आहे आणि ही चपाती आपल्याला गाईसाठी काढून ठेवायची आहे। तुम्हाला तूप लावणे शक्य नसेल तर तुम्ही तेल लावा आणि ही पहिली जी चपाती आहे तर ती गाईसाठी काढून ठेवावी। बघा, कधीही आपल्या घरामध्ये जेव्हा आपण अन्न शिजवतो किंवा भाकरी किंवा चपाती करतो तेव्हा पहिली जी भाकरी असेल किंवा पहिली जी चपाती असेल तर ती तुम्ही गाईसाठी नक्कीच देऊ शकता। परंतु तुम्हाला रोज जरी हे शक्य झाले नाही तर पितृपक्षात मात्र हे आवर्जून करा। पहिली चपाती गाईसाठी काढून ठेवल्यानंतर आपण घरातील सदस्यांच्या चपाती करू शकतो। तुमच्याकडे जर भाकरी खात असतील तर तुम्ही घरातील सदस्यांच्या चपात्या नाही केल्या तरी चालतील। एक चपाती गाईसाठी करा आणि एक जी चपाती आहे तर त्याचा थोडासा मोठा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर घाला किंवा तुम्ही गूळ सुद्धा घालू शकता। आपल्याला ही चपाती गोड बनवायची आहे तर थोडासा गूळ घाला आणि त्याची एक चपाती आपल्याला करून घ्यायची आहे। यानंतर ही जी चपाती आपण गोड चपाती केलेली आहे तर ती एका ताटामध्ये घ्यायची आहे आणि हा जो उपाय आहे तर तो तुम्ही 12 ते 1 या वेळेत करायचा आहे। दुपारी 12 ते 1 या वेळेत ही चपाती एका ताटामध्ये घ्यायचं आहे। ह्या चपातीला मात्र आपल्याला मोहरीचेच तेल लावायचे आहे। दुसरे कोणते तेल किंवा तूप असं लावायचं नाही तर मोहरीचेच तेल हे लावायचे आहे। तर ही चपाती ताटात घेतल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर थोडा वेळ ठेवायची आहे। गणपतीला नमस्कार करायचा आहे, श्री विष्णू माता लक्ष्मी यांना नमस्कार करायचा आहे। तसेच तुमच्या देवघरामध्ये जे काही तुमचे देव आहेत म्हणजे इष्टदेव आहेत, कुलदैवत आहे, कुलदेवी आहे, त्या सर्वांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे। यानंतर मनोभावे शनिदेवांना नमस्कार करून सुद्धा शनिदोष कमी होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। आपली संकटे त्रास दूर होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे। यानंतर पितृदेवांना नमस्कार करून त्यांच्या बाबतीत कळत न कळतपणे काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांची आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे। त्यांचे काही आपल्याकडून अंतिम विधी राहिलेले असतील किंवा काही संस्कार करायचे राहून गेलेले असतील तर यासाठी आपल्याला क्षमा त्यांनी करावी यासाठी प्रार्थना करायची आहे। तसेच पितृदोष दूर होण्यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे। त्यानंतर यमदेवांना नमस्कार करायचा आहे आणि ही जी पोळी आहे तर हे जे ताट आहे ते उचलायचं आहे आणि ही जी पोळी आहे ती आपल्याला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे। विशेष करून काळ्या कुत्र्याला खाऊ घाला, परंतु जर काळं कुत्रं नसेल तर मात्र तुम्ही कोणत्याही कुत्र्याला सुद्धा खाऊ घालू शकता। पितृपक्षात आपले पूर्वज हे पशुपक्ष्यांच्या स्वरूपात असतात असे मानले जाते आणि यामध्ये कावळा, कुत्रा, गाय आणि मुंग्या यांना विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे। तुम्ही मुंग्यांना सुद्धा पितृपक्षांमध्ये साखर खायला घालू शकता। कुत्र्याला जलतत्वाचे प्रतीक मानले जाते, तसेच मुंग्यांना अग्नितत्वाचे प्रतीक मानले आहे। कावळ्याला वायुतत्वाचे, गाईला पृथ्वी तत्वाचे तर देवदेवतांना आकाश तत्वाचे प्रतीक हे मानले गेले आहे। तर अशी जी पंचतत्वे आहेत तर कुत्रा, गाय, मुंग्या आणि आपल्या ज्या देवदेवता आहेत कावळा, तर ह्या पंचतत्वांचे प्रतीक हे आहेत। पितरांना भोजन देताना या पंचतत्वांना भोजन दिले जाते। कुत्र्याला यमदेवाचे दूत मानले जाते। असे म्हणतात की यमदेवांची 2 कुत्री आहेत, यामुळे पितृपक्षात कुत्र्यांना अन्न दिले जाते। शिवपुराणाच्या आधारे कुत्र्यांना अन्न देताना आपल्याला म्हणायचं आहे म्हणजे जेव्हा आपण ही पोळी कुत्र्याला देणार आहोत तर तेव्हा आपल्याला त्या कुत्र्यासमोर जाऊन म्हणायचं आहे की यमदेवांच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व सबल नावाचे 2 कुत्रे आहेत, त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे, त्यांनी तो स्वीकार करावा। तर हे असे आपल्याला आवर्जून म्हणायचे आहे आणि ही पोळी कुत्र्याला द्यायची आहे। यानंतर कुत्र्याला नमस्कार करायचा आहे, तसेच काळभैरवांना नमस्कार करायचा आहे। शास्त्रानुसार पितृपक्षात कुत्र्याला गोड पोळी ही नक्की खायला घालावी, यामुळे आपली संकटे अडचणी या दूर होतात, पितृदोष संपतो, तसेच आपले पितर हे प्रसन्न होतात। तर हा उपाय आपण पितृपक्षामध्ये करायचा आहे। पितृपक्षामध्ये रोज केला तरी सुद्धा चालेल, रोज शक्य नसेल तर कोणत्याही एका दिवशी करा किंवा ज्या दिवशी तुमच्या पितरांची तिथी आहे त्या दिवशी करा। पितरांची तिथी माहीत नसेल तर कधीही केला तरी चालेल। कुत्रा हा भिकाऱ्याला राजा आणि राजाला भिकारी सुद्धा बनवू शकतो, तर अशी सुद्धा मान्यता आहे। त्यामुळे आपण कुत्र्याला जर भोजन दिले तर आपले शत्रुदोष सुद्धा कमी होतात। अशा प्रकारे पितृदोष निवारण्यासाठी तुम्ही या म्हाळाच्या पंधरवड्यामध्ये म्हणजे पितृपक्षामध्ये नक्की कुत्र्याला तुम्ही अशी एक गोड पोळी तयार करा आणि ही खाऊ घाला। आपण जेव्हा खूप देवदेवतांचे करतो, पूजापाठ करत असतो, देवांची खूप सेवा करतो, परंतु तरीही आपल्या आयुष्यात अडचणी ह्या असतातच। अडचणीतून आपली सुटका होत नाही, आपल्या आयुष्यात दुःखे दूर होत नाहीत, सतत काही ना काही समस्या जर येत असतील तर नक्कीच आपल्याला पितृदोष असतो आणि त्यासाठीच आपल्याला या पितृपक्षामध्ये जेवढे करता येतील तेवढे उपाय हे करायचे आहेत आणि यामुळेच आपल्याला एक गोड पोळी ही काळ्या कुत्र्याला खायला घालायची आहे। तसेच तुम्ही अजून कोणते उपाय करू शकता तर तुम्ही
ह्या पितृ पंधरवड्याच्या 15 ते 16 दिवसांमध्ये घराच्या दक्षिण भिंतीवर तुमच्या पूर्वजांचे फोटो लावा आणि त्या फोटोंना तुम्हाला रोज हार घालायचे आहेत, त्यांना नमस्कार करायचा आहे. काही चूकभूल झाली असेल तर माफी मागायची आहे. तसेच पितृस्तोत्र पठण तुम्ही करू शकता, पितृकवचाचे पठण करू शकता, गोरगरीब गरजूंना तुम्ही दान करू शकता. तसेच तुम्हाला सकाळ संध्याकाळ गाईला घास द्यायचा आहे आणि रोज तुम्ही झोपण्यापूर्वी दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावू शकता. हा दिवा लावताना पिण्याच्या पाण्याचं जिथे भांडं आहे तर त्या भांड्याजवळ तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी हा दिवा लावायचा आहे. या दिव्याची वात मात्र दक्षिण दिशेला करायची आहे आणि यासाठी आपल्याला मातीचीच पंती, जोड वात आणि तुम्हाला यामध्ये मोहरीचेच तेल वापरायचे आहे. तर हा सुद्धा प्रभावी उपाय आहे पितृदोष निवारण्यासाठी. नक्कीच करू शकता.